मराठीबद्दलचा कुठेही विरोध नाही. रिक्षाचालक काय अन्य नागरिकांना सुद्धा जे मराठी भाषिक नसतील त्यांना मराठी आली पाहिजे, मराठीचा प्रसार झाला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. उलट त्याच्यामध्ये जेवढं सहकार्य आम्ही देऊ शकतो तेवढं आम्ही देऊ. मुद्दा इथे आला होता की जे 14 एप्रिलला परिवहन खात्याकडनं एक पत्रक बाहेर त्यांनी काढलं, त्यांचा निर्णय जाहीर केला आणि त्याच्यात ते म्हणाले की 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांची चाचणी करण्यात येईल. आणि ते चाचणी करत असताना करू द्यात ना चाचणी. नाही, ऐका तर पूर्ण ऐकून घ्या. चाचणी करणार आणि चाचणी केल्यामध्ये ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येत नसेल अशांचे परमिट तातडीने रद्द करण्यात. आम्ही याचा विरोध केला आणि एवढ्यासाठी विरोध केला की रिक्षाचे जेव्हा परमिट्स दिले जातात तर आता कुठेही शिक्षणाची अटच नाही आहे. म्हणजे मी 8वी शिकलेला असू शकतो, मी 4थी शिकलेला असू शकतो किंवा मी शिकलेलोच नसेल, पण मला परवाने दिले गेलेले आहेत, ही माझी परमिटची अट आहे. तर ज्या वेळेला माझं शिक्षणच नसेल तर मी लिहिता आणि वाचता मला कसं येणार.